काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. तब्बल 1.5-2 तास ही संपूर्ण बैठक होती. या बैठकीमधनं अनेक गोष्टींच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. एक चर्चा अशी सुद्धा सुरू झालेली आहे की जागा वाटपांचा फॉर्म्युला जवळपास आता ठरत आलेला आहे, म्हणून या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. दुसरी चर्चा अशी आहे की कदाचित आता ज्या पद्धतीनं नगर परिषदांच्या निवडणुका या इंजिनाच्या चिन्हावर लढू नका असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं, तसं कदाचित भविष्यात दोन्ही पक्ष एकाच चिन्हावर निवडणूक. मला तर वाटतं की जनरली संक्रांत ही 14 जानेवारीला असते, त्यामुळे आतापासून लोकांनी पतंग उडवू नये. या सगळ्या चर्चा ज्या आहेत या सगळ्या पतंगबाजीच्या चर्चा आहेत. काय चर्चा झाली ती उद्धव साहेबांना माहिती आहे आणि राज साहेबांना माहिती आहे, आपल्या कोणालाही माहिती नाही. पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जे रोज बातम्या बघतोय, अजून संक्रांतीला वेळ आहे, इतक्यात पतंग उडवू नये. परंतु जागा वाटपाच्या संदर्भात तुमच्या दोन पक्षांमध्ये काही प्राथमिक स्वरूपाच्या चर्चा झाल्या आहेत की नाहीये, की अजूनही? मला असं वाटतं या गोष्टीचं उत्तर आता या वेळेला कॅमेरा समोर देणं योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सगळी माहिती निश्चितपणे देऊ. जे निवडणुका सुरू आहे, प्रचार सुरू आहे, माज दुसरं काही नाही. हा सत्तेचा असलेला माज आहे आणि तो माज भारतीय जनता पक्षाचा सगळ्यांना दिसतोय. संदीपजी, काही दिवसांपूर्वी सर्व महाविकास आघाडी आणि मनसे यांनी निवडणूक याद्यांचा मात्र मतदार याद्यांचा प्रश्न उपस्थित केलेला होता. त्यानंतर मतदार याद्यांमधले जादाचे मतदार जे आहे, दुबार मतदार आम्ही डिलीट केलं असं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. नवीन यादी प्रसिद्ध केली. 2 स्टार मारलेले सगळे दुबार मतदार आलेले आहेत. परंतु त्यात सुद्धा अनेक घोळ असल्याचं दिसून येत आहे. जी लोक दुबार नाही आहेत त्यांच्या नावाच्या समोर स्टार आहे, ज्यांच्या नावाच्या समोर स्टार आहे त्यांनी काय करायचं पुढे हे माहिती नाहीये. सगळी जी प्रक्रिया आहे ती राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांवर ढकलून निवडणूक आयोग गप्प बसलाय असं वाटायला लागलं. नाही, निवडणूक आयोगाचा आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात बोगस आणि ढिसाळ कारभार हा आपल्या समोर आलेला आहे. निवडणूक आयोगाला जर स्वतःची मला असं वाटतं आपण ज्याला म्हणतो की विश्वासार्हता ही जर जपायची असेल तर त्यांनी नीट काम करणं आवश्यक आहे. हे ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत याच्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता दर सेकंदाला ही रसातळाला चाललेली आहे. नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने संघर्ष चालू आहे आणि त्यासाठी आपल्याला माहित असेल तर याच्या 2-3 दिवसा अगोदर सन्माननीय आमचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेनेचे आदित्य ठाकरे वगैरे सगळी मंडळी गेली होती. तो विरोधी पक्ष म्हणून जो निवडणूक आयोगाशी संघर्ष करायला पाहिजे तो आमचा चालू आहे. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाला वाटत नाही की मतदार याद्या क्लीन व्हाव्यात, म्हणून ते आम्हाला पाठिंबा देत नाहीये.